नमस्कार. कधी विचार केलाय का, की आज आपण जी मेहनत करतो, ती आपलं उद्याचं आयुष्य कसं घडवू शकते? चला, आज आपण हेच समजून घेऊया. एका साध्या, सोप्या, पण खूप खोल अर्थ असलेल्या गोष्टीतून. हो, गोष्ट आहे मुंगी आणि ड्रॅगनफ्लायची. तर प्रश्न अगदी सोपा आहे. आजची मजा महत्वाची की उद्याची शांतता? आणि गंमत म्हणजे हा प्रश्न फक्त या कथेपुरता नाहीये. तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. खरं तर आपण रोज कळत नकळतपणे या दोनपैकी कुठला तरी एक मार्ग निवडत असतो. आणि ही गोष्ट आपल्याला नेमकं हेच दाखवते की आपल्या निवडीचे परिणाम काय असू शकतात. चला, माझ्यासोबत कल्पना करा. एक सुंदर हिरवंगार जंगल आणि या जंगलात आहेत दोन मार्ग आणि या मार्गांवर चालणारी दोन पात्र, ज्यांची जगण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत सगळं काही अगदी वेगळं आहे. चला तर मग भेटूया. एका बाजूला आहे मेहनती मुंगी आणि दुसऱ्या बाजूला आहे एकदम मनमोजी ड्रॅगनफ्लाय. आता या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. तो कसा ते बघू. एकीकडे होती आपली मुंगी. सूर्य उगवल्या नाही तोच तिचं काम सुरू. भविष्याची चिंता मनात ठेवून ती एक एक कण गोळा करायची. आणि दुसऱ्या बाजूला होता ड्रॅगनफ्लाय, ज्याला कशाचीच पर्वा नव्हती. तो फक्त वाऱ्यावर मनसोक्त फिरायचा, नाचायचा, गायचा. थोडक्यात प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घ्यायचा. आणि मग एक दिवस असं काहीतरी घडलं की ह्या दोन अगदी विरुद्ध विचारसरणींची समोरासमोर टक्कर झाली. ही भेट त्यांच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण देणार होती. बघूया तरी नक्की काय बोलणं झालं त्यांच्यात. ड्रॅगनफ्लायने मुंगीला असं राबताना पाहिलं आणि तो तिला हसून म्हणाला, "अगं वेडे, कशासाठी करतेस ही जीवघेणी मेहनत? जरा बाहेर येऊन बघ, किती सुंदर दिवस आहे. कशाला करतेस उद्याची चिंता? अरे, उद्या कोणी पाहिलाय का?" त्याचा संदेश अगदी सरळ होता. आजचा दिवस जगा, उद्याचं उद्या बघू. यावर मुंगीने आपलं काम न थांबवता शांतपणे उत्तर दिलं, "माझी आजची मेहनत ही माझ्या उद्याच्या आरामासाठी आहे. बघ, लवकरच पावसाळा सुरू होईल. जर मी आज तयारी केली नाही तर उद्या काय करणार? मी आजचा दिवस गमावत नाही आहे, उलट मी माझा उद्याचा दिवस घडवत आहे." आणि मुंगीच्या याच विचाराला आपण म्हणतो दूरदृष्टी. म्हणजे काय? तर येणाऱ्या संकटांची चाहूल लागताच तयारीला लागण्याचं शहाणपण. तिची मेहनत म्हणजे फक्त कष्ट नव्हते, तर ती तिच्या सुरक्षित भविष्यासाठी केलेली एक प्रकारची स्मार्ट इन्व्हेस्टमेंट होती. दिवस सरत गेले. मुंगी आपलं काम न थकता करत राहिली. आणि मग तो दिवस अखेर आलाच, ज्याची मुंगी इतके दिवस तयारी करत होती. निसर्गाने आपलं रौद्र रूप दाखवलं आणि सुरू झाला तो अटळ पावसाळा. सगळं जंगल सोसाट्याच्या वाऱ्याने अक्षरशः हादरून गेलं. आकाशात काळे कुट्ट ढग दाटून आले आणि धोधो कोसळणाऱ्या पावसाने थैमान घातलं. निसर्गाची खरी परीक्षा आता सुरू झाली होती. आणि आता त्या दोघांच्या निवडीचं परिणाम अगदी स्पष्ट दिसत होते. जो ड्रॅगनफ्लाय कालपर्यंत हवेत मजेत उडत होता, तोच आज एका पानाच्या आडोशाला थंडीने कुडकुडत होता, भुकेला होता, असहाय्य होता. आणि दुसरीकडे आपली मुंगी आपल्या उबदार घरात भरपूर अन्नसाठ्यासह अगदी आरामात होती. आता ड्रॅगनफ्लायला कळून चुकलं होतं की त्यानं काय गमावलंय. आजच्या मजेच्या नादात त्यानं उद्या गमावला होता. त्याच्या चुकीच्या निवडीची किंमत चुकवण्याची वेळ आली होती. आणि शेवटी त्याला त्याच मुंगीच्या दारात जावं लागलं, जिला तो कालपर्यंत हसत होता, जिची तो टिंगल करत होता. लाजेने मान खाली घालून ड्रॅगनफ्लाय मुंगीच्या दाराशी पोहोचला. त्याला वाटलं मुंगी आता त्याला खूप काही बोलेल, पण मुंगीने त्याला काहीच सुनावलं नाही. उलट तिने त्याला हसून आत बोलावलं आणि खायला दिलं. मुंगीची ही उदारता पाहून तर ड्रॅगनफ्लायची मान शरमेने आणखीनच खाली गेली. ही फक्त एक गोष्ट नाहीये, तर हा एक खूप मोठा धडा आहे. ही गोष्ट आपल्याला मेहनतीची ताकद काय असते हे शिकवते. आणि या गोष्टीतून मिळणारा जो बोध आहे तो आपल्या सगळ्यांसाठी खूप खूप महत्वाचा आहे. तर मग या संपूर्ण गोष्टीतून आपण काय शिकलो? सार अगदी सोपं आहे. आज घाम गाळला तर उद्या आरामात बसता येतं. आज केलेले छोटे छोटे प्रयत्नच आपल्या उद्याचा मजबूत पाया रचतात. म्हणजे फक्त आजचा दिवस बघणं पुरेसं नाही, तर उद्याची तयारी करणं हेच खरं शहाणपण आहे.
तर मग जाता जाता एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्या सुरक्षित भविष्यासाठी आज आपण मेहनतीचं असं कोणतं बीज पेरू शकतो? विचार करा. कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, केलेली मेहनत कधीच वाया जात नाही.